सामान्य नागरिकांचा मनातील आमदार कोण? कुठला विकास झाला आहे मूर्तिजापूरचा बघा. मी माझी 15 मध्ये 20 सँक्शन झालेली आहे. त्याची चौकशी कर मुख्यमंत्र्यांनी. आपण आहे सध्या मूर्तिजापूर शहरात आणि आपल्यासोबत जुळलेले आहेत बार्शी टाकळी तालुक्यातील सामान्य नागरिक. नमस्कार दादा. नमस्कार दादा. याआधी तुम्ही कुठल्या पक्षाचं काम केलं आहे का? मी आधी दादा RSS बजरंग दल तसेच मी BJPचा कार्यकर्ता निष्ठावंत होतो. बार्शी टाकळी येथील बाष्टाकडे येतील. काय राजकारण आहे तुमच्या बार्शी टाकळी सध्या? आता सध्याच्या कंडिशनला परिस्थिती अशी आहे दादा बाष्टाकडीमध्ये की हे जे BJPचं राजकारण आहे हे अति घाणेरडं झालेलं आहे दादा. याच्यापासून लोकांना घृणा येत आहे की हे जे आमदार आहे या आमदाराने 15 वर्षामध्ये आजपर्यंत बाष्टाकडीमध्ये काही केलेलं नाही. विकासाचे जे कामं म्हणतो आपण, विकास म्हणजे का नाली गटर आणि मीटर याच्यातून विकास आहे का? लोकांच्या समस्या दुसऱ्या नसतात का? काही आर्थिक समस्या आहेत लोकांच्या, या समस्याकडे कधी आमदारांनी दुर्लक्षच केलेलं आहे. आणि त्यानंतर आमदार साहेबाचं असं आम्ही ऐकण्यात आलेलं आहे, आम्ही व्हिडिओ क्लिप पाहिलेली आहे किंवा आतापर्यंत मी 15 वर्षापर्यंत मी माझं स्वतःचं केलेलं आहे, स्वतःचं घर भरलेलं आहे, माझं मकान दुकान सगळं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर दादा त्यांचं कसं आहे, त्यांना आता म्हणलेलं आहे की बाई हे जे येणारे 5 वर्षात पुढील 5 वर्ष मी माझ्या कार्यकर्त्याला देतो. याच्यात तर मला काही विश्वास वाटत नाही दादा. तुम्हाला विश्वास नाही का त्यांच्यावर की आता 5 वर्ष ते नागरिकांसाठी किंवा विकास कामं करतील त्याबद्दल काही? नाही दादा, मला तर याच्यात तर विश्वास वाटत नाही दादा. 15 वर्षात केले नाही संपूर्ण बाष्टाकडे तालुक्यात मूर्तिजापूर तालुक्याचा विकास झालेला नाही. बाष्टाकडे मधले काही गाव आहेत, खेडे आहेत, त्यांचे रोड सुद्धा झालेले नाहीत आजपर्यंत. आणि तसे दादा आम्ही जे कार्यकर्ता होतो BJPचे त्याच कार्यकर्ता आम्ही आजपर्यंत काम केलं BJPचं. आता करणार नाही, आता फक्त आम्ही ओनली फॉर वंचितचं काम करणार आहे. काय राजकारण आहे सध्या? तुम्हाला काय वाटतं आमदार कोण होईल? आमदार दादा डॉक्टर सुगतभाऊ वाघमारे, आपला माणूस, आपले उमेदवार असेच आपले डॉक्टर सुगतभाऊ वाघमारे हेच आमदार होतील आणि भविष्यातले आमदार हेच राहतील. आणि त्यांना जवळपास 20 ते 25 हजार वोटांनी निवडून आणून देईल, हे जनतेचं आव्हान आहे. असं का वाटते तुम्हाला की सुगत दादा आता आमदार होतील आणि असं वाटतं का तुम्हाला की आमदार झाल्यानंतर विकास कामे होतील म्हणून पूर्ण? दादा सुगत दादाने याच्या आधी 20 वर्षापासून जे काम केलेले आहेत ते एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम केलेले आहेत. आणि ते काम करताना सुगत दादांनी कुठला असा पक्षाचा किंवा कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही की आपण भविष्यात आमदारकीसाठी उभं राहू म्हणून. पण सुगत दादांचे कार्य पाहून सुगत दादांना ज्यांचे कार्यकर्ते होते सर्वच त्या कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन देऊन त्यांना आमदारकीसाठी उभं केलेलं आहे. आणि असे एक निष्ठावंत दादा आहेत की हे आमदार झाल्याशिवाय राहतील नाही. मूर्तिजापूर शहराचा आमदार कसा हवा? नेमका सामान्य नागरिकाच्या मनात आमदारने कोणते विकासाचे काम केले पाहिजे हा प्रश्न घेऊन आपण मूर्तिजापूर इथे आलेलो आहे. काही नागरिक आपल्यासोबत इथे चहा पिताना दिसत आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचे प्रयत्न करूया. नमस्कार दादा, आपण कुठल्या? मूर्तिजापूरच्या का? नेमकं मूर्तिजापूर शहरातला आमदार कसा हवा तुम्हाला काय वाटतं? आम्हाला सुगत सर वाघमारे हवे आहेत. असं काय वाटतं तुम्हाला? सुगत सर वाघमारे हे तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष असून त्यांनी गोरगरीब तळागाळातील लोकांना खूप मदत केलेली आहे. आरोग्य सेवा असो, शिक्षण सेवा असो किंवा इतर कोणत्या अडचणी असो, त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. आतापर्यंत तुमच्या मूर्तिजापूर शहरात BJPचे आमदार राहिलेले आहेत आणि त्यांना आतापर्यंत कुठल्या विकासाची कामं केलेली आहेत? आज पाहतो आजपर्यंत खेडोपाड्यात रस्ते नाही, लाईटची व्यवस्था नाही, कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाहीत. द्वेष आहे आमचा त्या आमदारावर की कोणत्याच प्रकारचे कामं आजपर्यंत नाल्या नाहीत, लाईट व्यवस्था नाही किंवा कोणत्याच प्रकारचे रस्ते नाहीत गावात जाण्याकरता. गेल्या 15 वर्षापासून द्वेष निर्माण झालेला आहे आमच्या सर्व नागरिकांमध्ये. ग्रामीण भागामध्ये आजही दयनीय अवस्था आहे रस्त्याची. आज अकोले आपल्या मूर्तिजापूरमध्ये इथं देवेंद्र फडणवीसची खूप मोठी सभा होत आहे आणि तुम्ही गेलेले नाही तिकडं? नाही. का बरं? काय नाराजी आहे? नाराजी म्हणजे भाजप सरकार हे आजही कोणत्याच प्रकारचे जो आमदार आहे मूर्तिजापूरचा त्या आमदारांनी कोणत्याच प्रकारचं सुविधा उपलब्ध केल्या नाहीत. देश निर्माण झालेला आमचा या विषयाबाबत. नेमकं मूर्तिजापूर शहरातले असे कुठला विकास बाकी आहे? भिरपूर गावामध्ये आजही रस्त्याची व्यवस्था नाही आहे. विद्यार्थ्यांना जाण्यास अडथळा निर्माण होते किंवा कोणत्या प्रकारच्या बस व्यवस्था नाही आहे. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी बस सेवा नसल्यामुळे त्यांचा शिक्षणाचा खंड पडलेला आहे.
आणखी आपल्यासोबत काकाजी जोडलेले आहे. नेमकं आपल्या मूर्तिजापूर शहरातली हवा काय चालू आहे सध्या राजकीय वर्तुळात? सध्या म्हणजे वंचित आघाडी, वंचित बहुजन आघाडी. येणार काय यावेळी? हो येईल. असं काय वाटतं काय तुम्हाला? वाटतं म्हणजे सांगत त्यांचं कार्य आहे तसं. हा आणि जे आहे वंचित जे लोक आहेत त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही. आणि रस्ते बरेचसे हे आहेत. आणि जे अल्पसंख्याक आहे यांचे यायले कोणतेच योजना घडलेल्या नाही. म्हणजे तुमचे आतापर्यंत जे बीजेपीचे आमदार राहिलेले आहेत हरीशजी पिंपळे साहेब, त्यांच्याबद्दल तुमची नाराजी आहे? हो बिलकुल. आतापर्यंत त्यांनी काय असे कुठली काहीच काम नाही केलं विकास. काहीच नाही वैयक्तिक माझी स्वतः सांगतो. मी माझी 15 मध्ये 20 सँक्शन झालेली आहे. त्याची चौकशी कर. मुख्यमंत्र्यांनी मी दिलेला आहे माझ्या विहिरीबद्दल. आणि विहिरी काय झाली बा, काय कारण काय ठराव आहे, सगळं आहे. पोलीस पाटील सरपंच यानं पंचनामा केला आणि तरी माझी विहीर नाही. ही म्हणजे डायरेक्ट सांगतो मी. हे सांगा माझ्या घरासमोर नाली आहे. मी काश्मीर या गावचा रहिवासी आहे. वंचितचा कार्यकर्ता आहो. वंचितचा ज्येष्ठ कार्यकर्ता आम्ही वंचितचा. हो माझ्या घरासमोर नाली आहे आणि मी स्वच्छता अभियान राबतो गाडगे बाबाचं. आणि त्याचं मी सेवक आहो समजा स्वच्छतेचा. आणि सध्या मी हे आता चालू आहे की कार्तिक महिना हा पूर्ण हे करतो नदी स्नान करून. तरी माझ्या घरासमोर घाण आहे. हे पाहू शकता तुम्ही. माझ्या घरासमोर घाण आहे. मग हे बरोबर आहे का? मग तुम्हाला असं वाटतं का आता मूर्तिजापूर तालुक्यातील सुगत वाघमारे वंचित कडून उमेदवार आहे, हे जर निवडून आल्यानंतर विकास कामं होतील? हो अशी शक्यता आहे, वाटते. शक्यता आहे का तुम्हाला वाटतं? हो वाटते. हो होईल का मग? हो होईल. आता सध्या मूर्तिजापूर शहरातील एक जे महिला आहे तिथं श्री स्वाद चाय म्हणून इथं आपला पोटा पाण्याचा घरासाठी आपलं एक चहाचं स्टॉल चालवतात. आणि आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमकं आपल्या मूर्तिजापूर शहरातला विकास झालाय का? नाही झाला नाही. पाणीची सोय नाही, काहीच नाही. रोजगाराची काही व्यवस्था? रोजगारची पण नाही, काहीच नाही. किती वर्षापासून तुम्ही या मूर्तिजापूर मध्ये राहता? माझं आता समजा बचपन पूर्ण इथंच इथंच राहता. नेमकं यावेळेस कोण आमदार होईल काय वाटतं तुम्हाला? असं अपेक्षा आहे. आपले भाऊ येतील म्हणून वाघमान साहेब, वाघमारे साहेब येतील म्हणून वाटतं का तुम्हाला? त्यांची अपेक्षा आहे. आता आज इथं देवेंद्रजी फडणवीस साहेब आलेले आहेत. मूर्तिजापूर शहरात मोठी जनता सभा आहे. तुम्ही गावावर तिकडे गेले ना सभेत? नाही, मला माझा धंदा आहे. माझा धंदा टाकून मला पुढे जायचं नाही. आपला जे आहे आपलं वंचितचं आपण करायचं आपलं. संपूर्ण राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजत आहे. आणि आपण आलो सध्या जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुका इथे आपल्यासोबत काही नागरिक जोडलेले आहे. आपण त्यांच्या मनातून जाणून घेऊया नेमका मूर्तिजापूर तालुक्याचा आमदार कसा हवा आणि मूर्तिजापूर शहरातला विकास झाला आहे की नाही. तर ताई नमस्कार. नमस्कार. ताई तुम्ही मूर्तिजापूरचे प्रॉपर? हो मी मूर्तिजापूरची. तुम्हाला आमदार कोण पाहिजे नेमकं कसं काय वाटतं तुम्हाला? आताची परिस्थिती पाहता तर मला असं वाटतं की सुगतदादा वाघमारे हेच आमदार व्हावे. असं काय वाटतं तुम्हाला? मूर्तिजापुरातले बरेचसे कामे असे थकीत आहेत दादा. जसं पाणी पुरवठा आहे, MIDC बंद आहे, नागरिकांना रोजगार नाही आहे. प्रत्येक नागरिक बिना रोजगाराचा राहील तर कसं होणार? आतापर्यंत मूर्तिजापूर शहरात बीजेपीचे आमदार होते आणि त्यांच्या काळात असे कुठले विकास कामं पूर्ण झालेले आहे काय वाटतं तुम्हाला? मला तरी वाटत नाही असे भरपूर कामं झाले आहे म्हणून. काहीच नाही. डॉक्टर सुगत वाघमारे करतील अशी अपेक्षा आहे. आणखी आपल्या सोबत जुळलेले आहेत नागरिक, त्यांची सुद्धा आपण तुमच्या मताचा आमदार म्हणून कोण आहे? आपले सुगत भाऊ वाघमारे आम्हाला पाहिजे. असं काय वाटतं तुम्हाला? की त्याचे काम अगोदर त्यानं केलेले आहेत. आमदार व्हायच्या पहिले त्याचे काम भरपूर आहेत. तर आमची अपेक्षा आहे की बा सुगत भाऊ वाघमारेच आमदार मूर्तिजापूर मतदारसंघामधून झाले पाहिजेत. आमची असे कुठले मूर्तिजापूर शहरातले विकास कामे आतापर्यंत झालेले नाही असं काय वाटते तुम्हाला? मूर्तिजापूर विकास कामे काय बाकी आहेत? विकास कामं भरपूर बाकी आहेत. जसे रोड बाकी आहेत, नाल्या आहेत, अजून ग्रामीण भागांमधून भरपूर कामे अजून बाकी आहेत. तुम्हाला ठाम विश्वास आहे की सुगत दादा पाहिजे? सुगत दादा, हो सुगत दादालाच आम्ही मत करणार आणि त्याला विजय करणार हेच आमची अपेक्षा आहे. आणखी आपल्यासोबत दादा आहे जोडलेले, आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊ. नेमकं आता सध्या तुमच्या मूर्तिजापूर शहरात सध्या कोणाची हवा चालू आहे? सध्या सुगतदादा वाघमारेची हवा चालू आहे.
येतील निवडून यावर? हो नक्की. मूर्तिजापूर शहरातील नागरिकची आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे आणि इथे सध्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुगतदादा वाघमारे यांनाच पसंती मिळत आहे. अजिंक्य भारत करिता मुकेश डोके, मूर्तिजापूर.